हो पहिला चेंडू जातो तो चेंडू मला वाटतं चेंडू शॉर्ट पाण्याच्या दिशेने एकदा पूर्ण होते मला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण एकदा करू शकत नाहीये संघाचं खातं बोलतोय आपलं होते खातं बोलतोय धाव संख्येचे 3 मध्ये त्याच समोर आदरणीय मोतीरामजी जाधव सर इथे उपस्थित आहेत यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती हेमंतजी लाटे यांना करतो आदरणीय मोतीरामजी जाधव सर यांचं स्वागत करण्याची विनंती हेमंतजी लाटे सरांना करता त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतो चेंडू आणि चेंडू जातो त्यांच्या दिशेने धाव संख्या 5 बिनबाद 5 चांगलीशी सुरुवात 2 चेंडू आणि 5 धावा खरं तर शॉर्टपिच चेंडू क्रिकेटमध्ये खूपच खराब चेंडू चांगला समाचार घेतोय आणि चेंडू पुढे छान फटका औषध चेंडू दुसऱ्या दिशेने चालतात पुढचा चेंडू आणि यावेळेला पुन्हा जातो चेंडू मला वाटतं पाहायचं क्षेत्रचेंडू पाठला घेतो एकदम मिळतो का पाहायचं आणि दुसऱ्या देखील पूर्ण होते धाव संख्या 2 ने पुढे धाव संख्या एकूण आहे ते 7 दरम्यान आदरणीय काशीनाथ राऊत सर येथे उपस्थित आहेत यांचे सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी आदरणीय एकनाथ हेगडे यांना करतो धाव 7 ओ ग्रेट कॅच सूरजजी हेगडे यांना करतो सूरजजी हेगडे या पण मंचावरती मान्यवरांचे आभार ओके जाऊया समालोचन कक्षाकडे अर्थात मनीष किरपण सरांकडे थँक्यू बोलाडे धाव संख्या 8 एक गडी बाद चांगलासा मोहरा तंबूत पडली मुलांच्या रूपाने खरं तर खूपच संघाचा एक आधारस्तंभ पाहायचं काय होतं पुढचा चेंडू हो आणि याला चेंडू माझा असं चेंडू बॅटच्या पट्ट्यात जोर नाही चेंडू जातो तो शॉर्ट पाण्याच्या दिशेने आणि जो पण शत्रू चेंडू येतोय चांगलं शत्रुषण परंतु तसं चांगलंसं लोडिंग बिडिंग दोघांचे चांगलासा ताळमेल आणि एक धावणे पुढे धाव संख्या 9 धाव संख्या 9 अशा प्रकारे रवींद्र यांचं एक चांगलं षटक म्हणता येईल म्हणजे पॉवर प्लेमध्ये चांगलीशी गोलंदाजी त्यांचं गुणवत्ता पृथ्वीकरण एक षटक 0 निर्धाव 9 धावांनी एक बळी आणि मग अशा टार्गेट मध्ये धाव संख्या झाली तर मग 35 धावांच्या पुढे धाव होऊ शकतात पाहायचं प्रत्यक्ष काय होत होते आजच्या दिवसातला दुसरा सामना तर रंगतोय चांगला संघाचा सामना करतो दोन्ही संघ अगदी मातब्बर आहेत परंतु त्याच्या प्रत्यक्ष गोलंदाजी नाटक कशी काय करतात ते पाहायचे चांगल्याशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये जसले कोण हर्षद सामन्याचं दुसरं षटक घडत ते हर्षद देसले समोर जातो तो नितीन क्षेत्रक्षण आता पांगलेला आहे एक शॉट पांडले एक गली बॅकवर्ड पॉइंट षडेष्ट्र कव्हर डीप मिड एक शॉट स्पेडले एक शॉट पांडले आपल्या बंगामध्ये पुन्हा एकदा मार्ट वापस जातोय त्याचं रिगन त्यांचा मार्क झुकलेला आहे पण पुन्हा आपल्या बंगाच्या युद्धामध्ये 12-13 पालनकर पहिल्या षटकाचे समाप्त धाव संख्या 1 गडी बाद 9
आणि पहिला चेंडू शॉर्ट चेंडू खराब चेंडू आणि चेंडू जातो चेंडू सीमापार 4 धावा चौकार नितीन यांच्या बॅटमॅन चांगला फटका धाव संख्या 13 जिजे हर्षितांचं स्वागत होतं मोठ्या चौकाराने धावसंख्या 4 ने पुढे पुढचा चेंडू आणि याला माटे खूपच खराब क्षेत्राचा चेंडू जात होता डोक्यात बनाने पायचा चेंडू सीमापार 4 धावा खूपच खराब असं क्षेत्रक्षण मला वाटतंय बॅट चेंडू बॅटची बाहेरच्या कडून चेंडू जात होतं गली आणि स्लिप यांच्यामध्ये ते करण्यासाठी चेंडू सीमापार धाव संख्या 17 प्रगती करता होती काहीसं महागड असं क्षेत्र आपलं बॅक टू बॅक दुसरा चौकार धाव संख्या 17 एक गडी बाद हर्षद हो आणि फुटा चेंडू जातोय हापचाच होता आणि चेंडू जातोय माटे सीमापार चेंडू दिशेने आणि 4 धावा धाव संख्या 4 ने पुढे धाव संख्या 21 धावसंख्येला अगदी आकार होतोय चांगल्याशी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय चांगल्याशी मोठे फटके जे म्हणते तसे मोठे खराब बल्लेबाजी म्हणता येईल याला पुन्हा शॉर्ट पे चेंडू आणि थोडासा चेंडू वाटतो मोठे दुसऱ्या जाण्याचा चेंडू सीमापार 4 धावा बॅक टू बॅक चौथा चौकार आणि संघाचं मोठे पावसाळ्यात पालकाचे लागतंय धावसंख्या 25 एक गडी बाद जसं मोठे खेळ पुढे जातो तसं मोठे खेळपट्टी ही मोठे फलंदाजांना मोठे सहाय्य करते कारण खेळपट्टी अगदी 2 दिवसाचं वातावरण कसं नवी होती यावेळी वाटतं आज अगदी लकाचा सूर्यप्रकाश असल्यामुळे खेळपट्टी अगदी टणक होते आणि याचा फायदा मला वाटतं फलंदाज होत आहे पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र चेंडू लिस्टच्या बाहेर 55 वाईट एक अतिरिक्त पुराने धावसंख्या वाढते धावसंख्या 26 एक गडी बाद अगदी महाराष्ट्र षटक अद्याप 17 धावा खर्च झाले आहेत 4 चेंडू अद्याप 2 चेंडू शिल्लक पुन्हा एकदा शॉर्ट पे चेंडू आणि चांगला फटका चेंडू जातो आणि क्षेत्र चेंडू क्षेत्र म्हणतोय खरं काय माझं खरं चांगलं क्षेत्र म्हणतोय आपल्या संघासाठी निश्चितच वाटतं 2 धावा तरी रोखले आहेत आणि धाव संख्या 2 ने पुढे धाव संख्या 28 आणि पाहायचं असाच जर खेळ मोठा आक्रमक खेळ झाला तर पाहण्यामध्ये मोठं निश्चितच 50 धाव होऊ शकतात पाहायचं आणि पुरेसा सभा छान फटका पाहायचं षटकार तिथे झेल होतं चांगला प्रयत्न आपण प्रयत्न यश नाही आणि असं चेंडू जातो तर सीमेच्या बाहेर आणि असं षटकार धाव संख्या 6 ने पुढे धाव संख्या 34 आजच्या दिवसातलं सर्वात महागड असं षटक गोलंदाज पृथ्वीकरण 1 षटक 0 निर्धाव 25 धावा 0 बळी 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 34 म्हणजे 17च्या टार्गेटने चालू धाव संख्या चालू आहे जवळ आम्ही अंदाज केला की 50 धावा सहज होऊ शकतात पुन्हा आपण आस्वाद घ्यायचा ड्रिंक्स ब्रेक 2 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेकचा आस्वाद घेणार आहोत 2 मिनिटं आपण ड्रिंक्स ब्रेकचा आस्वाद घ्या चला
वेळेचं बंधन आहे. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय सुनील इंदुराव सर यांचं आगमन झालं. मी विनंती करेल आदरणीय विलास लाटे सर यांना की आपल्या शुभ हस्ते सुनील इंदुराव सरांना सन्मानित करायचं आहे. विलास लाटे सर यांना विनंती करेल की आपण सुनीलजी इंदुराव सरांना सन्मानित करायचं आहे. चांगलासा फटकेबाजी खेळतोय. 24 धावसंख्येवर खेळतोय. 7 चेंडू आणि मला वाटतं 24 धावा. आक्रमणाची फटकेबाजी. हो आणि यावेळेला वाटत चेंडू काहीसा खाली राहतो. चेंडू अंशाला खेळायचा होता पण बॅटच्या पटत बसत नाही. विकेट किपर बाकीचं काम करतो. धावसंख्येत भर नाहीये. धावसंख्येत 34. एक गडी बाद. तिसरं षटक चालू आहे. चौथ्या षटकातला दुसरा चेंडू. जे पहिल्या सामन्यात जे प्रेक्षक मिळते काहीसे नाखुश होते पण दुसऱ्या सामन्यामध्ये प्रेक्षकांचं थोडंसं मनोरंजन चाललंय. चांगल्याशी फटकेबाजी ते पाहण्यास मिळत आहे. आणि पुन्हा त्याची 8 चेंडू खराब चेंडू त्या समाजाला यावेळी क्षेत्रक्षण आहे. मला वाटतं आपले 5 दाखवले चांगले क्षेत्रक्षण वाटते खेळत आहे. आणि निश्चित आपल्या संघाचे 2 धाव तर निश्चित वाटतं वाचलेले आहेत. धावसंख्या 36. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय मेजर गुड्डे हेगडे अर्थात टिटवालावरून आले. त्यांचं मुंबई पोलीस मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. विनंती असेल की आपण असं नसतं यायचे. त्याच समेत आदरणीय प्रवीण लाटे सरांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा या स्पर्धेदरम्यान मनापासून स्वागत. पुढचा चेंडू या देखील खराब चेंडू. शाश्वत चेंडू यावेळी मध्ये चेंडू सीमा पार 4 धावा. आणि धावसंख्या जोड धावसंख्या संघ धावसंख्या 40. आम्ही सुरुवातीला म्हटलं की इथे मला शॉर्टपिच चेंडू टाकणं म्हणजे एक फार मोठा गुन्हा आहे. आणि याच प्रात्यक्षिक मला वाटतं या सामन्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. खूपच खराब चेंडू आणि त्याचा समाचार घेतात फलंदाज आणि सहज मारतात. आणि यावेळेला म्हणतात चेंडू जातो ते वाटत मिळालं क्षेत्रक्षण ठेवायचं वाटतं घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमा पार 4 धाव. चांगलासा फटका. या चौकोनी धावसंख्या 44. 4 फॉर लॉस ऑफ 4 चेंडू. हो आणि अगदी चेंडू अष्टमच्या बाहेर आपल्या त्याची काही कर्तव्य नाही. चेंडू सरळ सोडून देतो तर आपल्या एकदा तर मिळणारच आहे. धावसंख्या 45. एक गडी बाद. त्यातच शॉर्टपिच चेंडू त्यानंतर पुन्हा वाईट चेंडू. पुढचा चेंडू ऑनसाइड त्याचा प्रयत्न करतो. आता विसरल्यानंतर दिशेने चेंडू जातो. तो एक धाव पुन्हा ते दुसऱ्या मिळते का पाहायचं. रनआउट वगैरे पाहायचं नाहीये. मला वाटतंय जमीन लिहून देतो. चेंडूचा प्रयत्न करतो. यश येत नाहीये. आणि दरम्यान 2 धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे. धावसंख्या एकूण 47. या ठिकाणी मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय विकासजी शिंगोले शॉर्टपिच चेंडू खराब असेल मला वाटतं गोलंदाजी म्हणताय. 1 धाव चेंडू सीमा पार जातो तो चौकार. आणि धावसंख्या वाटत 50 पार करताय. धावसंख्येचे वाटत 51 नवला. यांचं देखील एक महाराष्ट्र षटक संपलंय. त्यांचे बेंगळूर कृतीकरण 1 षटक 0 निर्धार 17 धावा 0 गडी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 51. आणि पुढचं षटक करण्यात येते पाहायचे कोण गोलंदाज. बॉलरचं नाव ओमकार देसले.
शत्रुशन आता मला वाटतं पुन्हा एकदा स्लॅगरचं षटक मला पाहायचंय. आता पुन्हा एकदा पाहायचंय आता फाईट. नितीन अगदी मला वाटतं 7 चेंडूंचा सामना करून मला वाटतं त्याने जवळजवळ 7 चेंडूमध्ये 24 धावा. ओ अगदी खराब चेंडू सहजरित्या मारतो. चेंडू जातो तो फॅनच्या दिशेने चेंडू सीमापार चौकार. चेंडू हा ते सगळं समजून वाळू द्या पण हो चेंडू चेंडू मोबाईल अगदी चेंडू बाउन्स करण्याचा प्रयत्न करतो. काही समय जास्त चेंडू नोबॉल आणि अशा प्रकारे फ्रीट. आजच्या दिवसाची पहिली फ्रीट पाहायचं. धावसंख्या 56. एक गडी बाद. पहिल्या गडी लवकर बाद होईल त्यानंतर मात्र चांगल्याशी भागवत होते दोघांच्या मध्ये. हो आणि यायला मात्र पाहायचंय चेंडू ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडू खेळायचा की सोडून द्यायचा की चेंडू चटकन निघून जातोय आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या 56. एक गडी बाद. अगदी विरोधी अवस्थेमध्ये नितीन. पुढचा चेंडू ऑनसाठी चांगला फटका. चेंडू जातो तो मिडगोल श्रीलंकेच्या मध्ये एकदा पूर्ण चांगलं क्षेत्रक्षण मला वाटतं आणि एकदा पूर्ण दुसरं मिळते का पाहायचं आणि 2 धावा मात्र पूर्ण आणि धावसंख्या 2 पूर्ण. धावसंख्या 58. मला वाटतं या षटकामध्ये काहीसं वाटतं ब्रेक येतं वाटतं तसं धावसंख्याला वाटतं थोडंसं वाटतं मंदाते चांगल्या शिवाय म्हणता येईल. ब्रेक मारा करतो वाटतं चेंडू जातो तो चेंडू मला वाटतं आणि चेंडू नाही वाटतं चेंडू नाही म्हणजे चांगल्या क्षेत्राचं म्हणताय की सहजरित्या वाटतं दुसरी धाव वाटतं पूर्ण होणार आहे आणि अशा प्रकारे धावसंख्या 60. एक गडी बाद. अद्याप 2 चेंडू शिल्लक. हो आणि अशातला चांगला फटका. चेंडू जातो तो मिडगोल श्रीलंकेच्या मध्ये एकदा पूर्ण दुसरं काढायचे की खायचंय दोघांच्या मध्ये हा ना परंतु नाही हे क्षेत्र चेंडू अडकत पण तो वापस आपल्या टीममध्ये. धावसंख्या 61. चांगलीशी धावसंख्या. मला वाटतं पहिल्या सामन्याची जी मला वाटते जे काही प्रेक्षक मार्गाची निराशा होते त्यांची काहीशी मला वाटतं चांगली अशी वाटते मागणी ते प्रेक्षकांची होती आणि यावेळी मात्र चेंडू आणि विकेट चांगलासा चेंडू थोडासा आत्मा चेंडू होतो. चेंडू खेळायचा प्रयत्न आणि बॅटची कडवून चेंडू हातामध्ये आणि विकेट अशा प्रकारे मला वाटतं दुसऱ्या गडी बाद होतो. धावसंख्या 61 आणि वाटतं षटक देखील संपतंय आणि विजयासाठी मात्र 62 धावांचं आव्हान पाहायचं म्हणजे धावा काढायचे सोपावन नाहीये पण ते वाटतं पाहायचं काय होतं ते प्रत्यक्ष वाटतं अभ्यास वाटते सामन्यात चुरस होऊ शकते. पुढील सामन्याचे सासने वर्सेस जोगेश्वरी मुरबाड. नेक्स्ट मॅच कडे जाऊया आपण. सासने वर्सेस जोगेश्वरी मुरबाड दोन्ही संघाचे कॅप्टन कमान टॉस बॉक्स. मी विनंती करेल आदरणीय हेमंत लाटे सरांना की आपण नाणेफेकीचा गोळ करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आदरणीय हेमंत लाटे सर. सासने आणि जोगेश्वरी मुरबाड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. सगळं दरम्यान सेपरेशन थोडं लावण्याचं जातं. सेपरेशन थोडं लावून द्यायचंय.
सासने आणि जोगेश्वरी मुरबाड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. चला विजयासाठी 62 धावांचं एक मोठं असं आव्हान, करो या मरो ऐसी स्थिती में खेलना है, यदि उनको मैच जीतना है तो. सासने आणि जोगेश्वरी मुरबाड लास्ट कॉल आहे आपल्यासाठी, आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मला वाटतं जोगेश्वरी मुरबाड उपस्थित होते, सासने संघाचे कॅप्टन. चला आपण दोन्ही कॅप्टन उपस्थित होतात. सासने वर्ष जोगेश्वरी मुरबाड नाणेफेकीचा कौल करतील आदरणीय हेमंत लाडे सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जात आहे. या ठिकाणी मला वाटतं सासने संघ नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय चालवायचा सासने संघ. तर जोगेश्वरी संघाकडे जाऊया. जोगेश्वरी संघ निर्णय घेतोय, परंतु एक प्रश्न तुमच्याकडे घेऊन जाईल. सध्या समजा निर्णय येण्याची वाट पाहिजे, परंतु फलंदाजी करताना कोणते फलंदाज असे तुमच्या संघात आहेत ज्यांचा वापर केला जाईल फलंदाजीसाठी? अभिजित झुंजाराव आहे, समीर आहे, समीर डिके आहे, महेश आहे, मी स्वतः आहे. बॅट्समन भरपूर आहेत. बघू आता, क्रिकेट आहे, चांगला करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच आहे. त्याच्यानंतर आपण सासने संघाकडे कर्णधाराकडे जाऊया. स्लॉगरच्या पहिल्या षटकामध्ये पाहायचं किती मिळत आहे, करो मरो अशा स्थितीने खेळणं काफी मुश्किल का काम है, लेकिन देखने क्या होता है. सासने संघाचं बॅटिंग लाईन घेतलं, सासने संघाने इथे निर्णय केलेला आहे. सासने संघ सध्या तरी मात्र जोगेश्वरी मुरबाड संघाने फलंदाजांची नावे सांगितली, परंतु आता तुमच्या फलंदाजांची काय नावे असतील ज्यांचे मित्र रणनीती मैदानात आखताना मोठी फलंदाजी उभारू शकतात? आमच्याकडे आदित्य हिंदूराव, आशिष दळवी यांसारखे बरेच असे मातब्बर खेळाडू आहेत. पहिला चेंडू निर्धाव चेंडू चांगलाचा चेंडू पण खेळायचा भाग पडतो आणि चेंडू झपकन निघून जातो. धाव संख्या 0. पुढचा चेंडू चांगलाचा फटका जोडून जातो, तो मला वाटते 1 पॉइंट चेंडू समाप्त, चौकार. आणि अशा प्रकारे धाव संख्येची सुरुवात होते. धाव संख्येची 3-4. पुढचा चेंडू चांगलाचा चेंडू ब्लाइट करतो, चेंडू जातो विकेटच्या दिशेने एकदा पूर्ण ते दुसरीकडे मिळते का पाहायचं. दोघांच्या हा नाना पाहायचं नाही म्हणतं, चांगलं असेल रणनीती दोघांच्या मध्ये. आणि 2 धाव पूर्ण, धाव संख्या 6. विजयाचं लक्ष 62 धावांचं. पाहायचं काय होतं ते. जर माझ्या पहिल्या षटकामध्ये 15-16 धावा आल्या तर मला वाटतं जर आणि तरचा इथे प्रश्न आहे, कारण खूपच आवडच आव्हान आहे. जर 15.5च्या सरासरी खेळायचं आहे. आता मात्र 16च्या आणि यावेळेमध्ये चेंडू हवेमध्ये सोपा झेल आणि यावेळेस झेल सुटणार नाही दक्षता देतोय आणि 4 झेल आणि पहिल्या मध्ये बाद होतोय, तंबूत करतोय आणि त्या प्रकारचा राहुल त्यामध्ये पहिले 6 धाव करून आपल्या संघासाठी एक उंच असा फटकामाचा प्रयत्न डिस्टल गंडीकरून तो शत्रुशक्ती सीमेच्या जवळ होते, त्याने कुठलीच चूक केली नाहीये आणि एक सोपासा झेल देऊन तंबूत धरले ते राहुल यांना. आणि त्यांची जागा घेण्यात ते नवीन आले ते
अशोक पाटोळे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा वाटतं व्यूहरचना करतोय. हा लेफ्ट हँड राईट हँड बॅट्समॅन असल्यामुळे थोडीशी मोठी चकमक होते, मोठे खेळाडूंना मोठे क्षेत्ररक्षण आपली जागा बदल लागते, पंचांत देखील त्रास होतोय कारण खेळामध्ये थोडंसं व्यक्त होतोय. लेफ्ट हँड राईट हँड असल्यामुळे वाटतंय पाहिजे गोलंदाजाला कशी मला वाटते थोडीशी पाहिजे काय करतोय गोलंदाज. हो आणि याला वाटतं चांगला चेंडू चेंडू ब्लॅक होल मध्ये टाकला चेंडू पण तो काहीसा दिशेने मारा आणि अशा प्रकारे वाईड. कैसा वेगाने मार टाकण्याचा प्रयत्न परंतु दिशा भटकतोय. एका धावेचा भर, धावसंख्या 7. पुढचा चेंडू यावेळेला माटत चेंडू खूपच खराब चेंडू आणि चेंडू जात होते मला वाटतं आणि दरम्यान चेंडू मला 55 शेवटच्या मोबाईल चेंडू सीमा 4 धावा. प्रेक्षक वर्ग पट्टा सोडायचा तो भगवा पट्टा. काहीशी खराब अशी मोठी क्षेत्ररक्षण म्हणता येईल. खरं तर चेंडू अडवायला पाहिजे फिट मला वाटतं नोबलचं आणि तो देखील चौकात जातोय. प्रेक्षक वर्ग यष्टीरक्षकाच्या मागे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती आहे की ते पट्ट्यापासून थोडे लांब व्हा. पट्टा सोडा तो. मंडळ आभारी आहे तुमचं. पुढचा चेंडू ब्लॉक मध्ये आणि मोठा चेंडू विकेट होते पण तो नोबल होतं. नो बॉल आहे त्यामुळे नोबल होता ठीक होता त्यामुळे कुठल्या प्रकारचे मला वाटतंय विकेट मिळणार नाहीये पण 2 चेंडू मोठा काढलेले. धावसंख्या 12. अद्याप मध्ये 50 धावा काढायचे आहेत. विजयाचा अगदी अवघड असा आव्हान आहे. 19 चेंडू आणि मला वाटतं अद्याप 50 धावांची गरज. चौकोनी षटकांची आतषबाजी करायला लागणार आहे. मोठा चेंडू फटक्यामध्ये जोर नाहीये माटे क्षेत्र चेंडू येतो पण तो नाहीये. क्षेत्र थोडंसं मागे राहतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्या 2 पुढे, धावसंख्या 14. एक गडी बाद 14. दुसरं षटक चालू आहे आणि दुसरं षटक देखील मारत संपतोय. या षटकामध्ये जरी 9 पहिलं षटक म्हणजे जे आपण सुरुवात पाहिजे तशी व्हायला पाहिजे तशी सुरुवात झालेली माहिती. जरी विकेट गेली असली तरी माटे चांगल्या संख्येमध्ये कारण दोन्ही संघांची स्थिती सारखी म्हणजे पहिल्या माटे ज्याने 15 विकेट ज्याने 15 धाव पाहिजे अटकावली. एक धावने थोडंसं मागे पण तो सामना सुरक्षित लागणार आहे. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या 14. नवीन दिगंबर 12-13 बॉलांचा रनअप. एक स्लिप पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर ऑफ साइडला, एक वाईट मिड ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप विकेट, डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग. हो आणि पहिला चेंडू भावा डिफेन्सिव्ह चेंडू जातो तो नॉट बरोबर डीप लॉंगाच्या दिशेने एकदा पूर्ण दुसरीकडे काढायचं पण नाहीये. वेळेत तो आपल्या जागेत पोहोचतो. एकच समाधान. धावसंख्या 1 नि पुढे, धावसंख्या 15. खूप मोठी जबाबदारी. रवींद्र छानसं खेळतो अद्यापर्यंत. अद्याप वाटते 17 चेंडू शिल्लक आहेत. पाहिजे काय होऊ शकतं अद्याप तरी मोठ्या संधी आहेत. चौकार षटकार पडले तर मला वाटतं अद्याप सामन्यात रंगजोश होते. मला वाटतंय क्षेत्ररक्षणामध्ये मला वाटते काहीसा बदल करतात कारण अद्याप समाधानी नाहीये मला वाटते विकेट किपर. त्यामुळे काहीसा खेळात येत. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पण तो पाहिजे समाधान घेता आणि म्हणजे कधी वाटतं त्याला अगदी उत्सव असं वाटत की आपण सेना जेल घेऊन काय सेलिब्रेशन करायचा प्रयत्न तर तो अंगणात येतो प्रयत्न आणि सोपा जे वाटत होता तो वाटत सुटतोय. खर तर
खेळामध्ये असं असतं किंवा अवघड झेल आपण घेऊ शकतो म्हणजे सोपा झेल तर थोडंसं वाटतं आपण म्हणतो की ओव्हर कॉन्फिडंट होतो वाटतं शत्रुषकाला. पाहिजे पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू याला पुन्हा एकदा मला वाटतं कॉटन बॉलचा चान्स आणि मला वाटतं खरं तर अगदी सोपे असेल झेल आणि वाटतं काय झालं वाटतं गोलंदाज बिचारा अगदी हताश आहे अगदी आपल्या मोठ्या कपाळावरती वाटतं हात मारतोय की बाबा रे आता 2 झेल सुटलेले मध्ये चांगली गंमत करतोय पण शत्रुशी साथ देत नाहीये. कारण आपल्याकडे मोठी धावसंख्या असेल तर मोठी छोटी धावसंख्या असती तर मोठे हे झेल अद्याप मार्ट होऊ शिकले असते परंतु आपल्याकडे मोठी धावसंख्या आहे त्यामुळे थोडंसं मोठा धोका कमी झालेला आहे. पाहिजे काय होते ते सासणी संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. सासणी संघाचे कॅप्टन आणि यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये छत्र चेंडू येतोय पण तो झेल तर होणार नाहीये एकदा पूर्ण दुसरं होते का पाहायचे आणि अगदी 100 रुपये अगदी 2दा पूर्ण होत आहे. धावसंख्या 2 पुढे धावसंख्या 2 होती 19. चौदा चेंडू आणि 14 चेंडू आणि 43 धावा 18.5 धावांच्या सरफून खेळायचे आणि यावेळेला मात्र शॉर्ट पिच चेंडू त्याचा फायदा काय होत आला नाही डॉट चेंडू. स्लो पिच चेंडू शॉर्ट पिच चेंडू त्याचा फायदा काय होत आलेला नाहीये. पुन्हा एकदा यावेळेला मोठ्या दिशा कायसा भटकतो आणि चेंडू वाईड एका धावाचं मोठे धावसंख्या ते 20. बट आपल्या जर सामन्यामध्ये जर वाटते पुन्हा जर यायचं असेल तर वाटते चांगली फटकण्याची तर लागणार आहे पण तसं काही दिसत नाहीये चित्र चांगली गंमत करतोय आणि यावेळेला चांगला फटका चेंडू हवेमध्ये पण झेल तर होणार नाही एकदा पूर्ण चांगले क्षेत्ररक्षण धावसंख्या 21 आणि अशा प्रकारे चांगलं षटक म्हणताय. या षटकामध्ये केवळ वाटत 7 धावा मिळाले. एक षटक 0 निर्धाव 7 धावा 0 बळी 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत 21 आणि आता मात्र विजयासाठी खूपच अवघड असं आव्हान आहे. 41 धावा 12 चेंडू आणि 41 धावा म्हणजे जवळजवळ 20 धावांच्या पुढे 20.50. चला शत्रुशंना तो सांगायचं आहे. सुरुवातीला फलंदाजी करून 61 धावांचं एक मोठं आव्हान 62 धावांचं त्याचा पाठलाग करताना मला वाटतं काहीसा संघ अडचणीत येतोय मला वाटतंय. शत्रुशन आता पांगुलं वाटतंय स्ट्राईक होते रवींद्र छान असं खेळतोय अद्यापर्यंत 7 चेंडू आणि 10 धावा. आणि चांगलं क्षेत्र म्हणतायत खरोखर चांगलं क्षेत्र मध्ये गलीमध्ये चांगलं क्षेत्र म्हणतायत आणि केवळ एक धावाची भर पडते संख्या धावसंख्येमध्ये धावसंख्या 22 आणि आता मात्र 40 धावांची बरोबर गरज आहे. 11 चेंडू आणि 40 धावा. जर चौकार षटकार पडलं तरच मला वाटतंय विजयाची संधी. खूपच अवघड आव्हान आहे. आणि खराब असा चेंडू पुढे सासाबा छान फटका चेंडू जातो मिळवण्या मिळते दिशेने चेंडू सुमापा 4 धावा चांगला खणखणीत असा फटका धाव संख्या 26. गरज
पुन्हा शॉर्टपिच चेंडू झाला चेंडू हवेमध्ये चेंडू पाठलाग होते पाच झेल होते तो षटकार होते आणि पंचांचा इशारा चेंडू सीमापार 6 धावा चांगला फटका या तुझ्या पहिल्या चौघात षटकार आणि खेळत काही रंगत होते आणि गाव या षटकाराने काहीशा मला वाटतं अशा निर्माण अंधुक अशा मला निर्माण झाले पाहायचं पुन्हा एकदा जर मला षटकार पडला तर मला सामन्यामध्ये रंगत येऊ शकतो पण चांगल्या अशा वाटतं धावसंख्या म्हणता येईल पण त्याचा पाठलाग करताना काहीसा उशीर झाला तर या लागोपाठ 2 फटक्याने मला वाटतं सामन्यात थोडीशी रंगत वाढते 9 चेंडूने 30 धावा शप्रशक असे वाटते बदल करतायत कारण खेळाडू अगदी आक्रमक मोड मध्ये आहे चेंडू द्या जरा स्वयंशक आपण चेंडू शोधायचा आहे इथं पाऊल मधून एक चेंडू द्यायचा आहे काम करा आता वाऱ्याने निघाला ना याला डबल डिबल लावा वाऱ्याने निघाला ना याला डबल डिबल लावा 9 चेंडू आणि 30 धावा विजयासाठी 4 दिवस पाऊस सांगितला 3 दिवस तर झाले आजचा दिवस पण धोक्याचा आहे आपला काल पण होता पडला का आमच्याकडे परवा फुल झाला तिकडे झालं वरती तुमच्याकडे नाही एक स्लिप एक गली एक बॅकवर्ड पॉइंट एक डिप स्ट्रोक ब्रेक मिड ऑफ एक डीप लॉन्ग ऑन डीप विकेट डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग खेळाडू कक्षाला वॉर्निंग करा 2 रनाचे पेनल्टी देण्यात यावेळा पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू त्याचा फायदा काय होता झालेला नाहीये चेंडू सरळ जातो आणि अशा प्रकारे एक निर्धार चेंडू कारण कक्षामध्ये कोणीही आवाज द्यायचा नाहीये 2 चेंडू अद्याप शिल्लक या षटकातले फुल टच चेंडू पण त्याचा काही समाचार घ्यायचा होता पण तसं काही घेता आलेलं नाहीये केवळ एकेरी धाव वाढते एकेरी धाव काढून काही होणार नाहीये आणि अशा प्रकारे धाव संख्या 1 पुढे धाव संख्या 33 पाहिजे या चेंडूवरती काही फटका पाहायला मिळतोय का आणि शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू जातो तो दूर खेळण्या दिशेने चेंडू सीमापार 4 धावा अद्याप 25 धावांची गरज 6 चेंडू आणि 25 धावा पाहायचं चमत्कार झाला तरच मला वाटतंय पाहायचं काय ते 6 चेंडू मला वाटतं नेनेट चेंडू आहेत आणि पहिला चेंडू 4चा मोठा फटका आणि तसंच वाटते खरं क्षेत्रक्षण चेंडू मध्ये सीमापार 4 धावा
5 चेंडू आणि 21 धावा. षडष्ठ बोलक असं खरं म्हणजे क्षेत्रक्षण आणि चेंडू त्यांना हुकम जिंकला जातो समापात 4 धावा. पुढचा चेंडू खूपच खरा चेंडू नो बॉल आणि त्यात देखील 22च्या 4 धावा अर्थ आहेत. म्हणजे खूपच खराब चेंडू आणि या 5 धावांमध्ये सामन्याचं समीकरण बिघडू शकतं. 5 चेंडू आणि 16 धावा. थँक्यू डीजे. मनीष सर जर पाहायला गेलं या ठिकाणी आपण पाहतोय मॅच मध्ये रोमांच भरलाय. कारण आता मात्र नक्कीच गोलंदाजाला सांगेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला तुम्ही कष्टाने इतकं कमावलं परंतु बाटली मात्र गमावते आता. आणि यावेळेला खरोखरच आणि यावेळी म्हणतो एक चांगलासा चेंडू पहिल्यांदा पुढे घेण्याचा प्रयत्न निर्धार चेंडू सामन्याची रंगत होते. आता मात्र चेंडू होते 4 विजयासाठी अद्याप 16 धावांची गरज. एक एक चेंडू न माटे प्रत्येक चेंडू मागे माटे अगदी समीकरण बिघडत चाललं पाहिजे. पुढचा चेंडू हो आणि मला पाहायचं आणि चेंडू जातो चेंडू सीमापार 4 धावा. खराब क्षेत्रक्षण. या ठिकाणी आपण पाहतोय जे फलंदाजी करतायत त्यांच्यासाठी मात्र जर मॅच विन करून दिली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आदरणीय 3 चेंडू आणि 12 धावा. चौकार किंवा 2 षटकार. मॅच काफी रोमांचकार दौर में. नरेश पष्टे यांच्याकडून सामना जिंकवला फलंदाजांनी तर आणखी 500 रुपयांचे पारितोषिक. म्हणजे विचार करा तब्बल 1500 रुपयांचे कॅश प्राइज आहे. पुढचा चेंडू पुढे खेळायचा प्रयत्न चेंडू त्याच्या पटेपासून विकेट विकेट थोडंसं वाटतं खरं म्हणजे एस्टरेशन एक चांगलीशी संधी होती धावत करण्याची आणि अशा प्रकारे 1 धाव पूर्ण आणि आता मात्र धाव संख्येत आता मात्र 2 चेंडू शिल्लक विजयासाठी 11 धावांची गरज. रवींद्र अद्यापही मला वाटतं पाहायचे काय चमत्कार करतोय का म्हणजे फार असं वाटलं की सामना अगदी एकतर्फी होणार तसं काही झालेलं नाहीये. ज्या 5 धावांमध्ये पहिला चेंडू दुसरा चेंडू होता तो आणि त्यामध्ये एक मोबाईल चेंडू आणि ते चौकार मिळाला त्यानंतर बायचरपणे त्या 5 धावांमध्ये सामन्यातील रंगत ते वाढलेली आहे. जर मला ते 2 षटकार पडले तर मला ते सामना विजय वाटत चौकाने 1 षटकार जर पडला तर सामना बरोबर होईल. चेस कंपल्सरी चेस करायचं आहे त्यामुळे आपण 2 षटकार मला वाटतं मारायला लागणार आहे. एखादच मला वाटतं वाईट चेंडू किंवा मोबाईल पडला तर मला वाटतं सामन्याची थोडी साध्यता वाढणार आहे. पुढे सरसाला छान फटका चेंडू जातो ते क्षेत्र चेंडू येते आणि मात्र आता चांगला सत्रक्षण आणि आता मात्र सामन्याची मात्र अचूकता वेळ बाकी आहे. चेंडू आणि 10 धावा. पाहायचं या चेंडू ते काय होते ते पूर्वी सामना शासना संघाची माझी फलंदाजी तयार राहायचंय आणि अचूकता निभावलेली अगदी सहज चेंडू टॅप करतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं देखील कौतुक आहे. आपण म्हणतो जरी आपण हरला तरी मात्र संघर्ष करून हरलेले आहेत कारण समोरच्या संघाचे 60-62 धावा आणि त्याचा आपण चांगला आता म्हणते चांगलं उत्तर दिलेलं आहे. आपण म्हणतो हरलेला आपल्यासाठी विजय